नमस्कार, मैं हूं निहाली आपके साथ और आप देख रहे हैं राष्ट्रीय तक न्यूज। चलिए नजर डालते हैं आज की खबर की ओर। दिंदोड़ा परियोजना प्रभावितों ने अपनी मांगों को लेकर शनिवार को हिंगनघाट शहर में विशाल आक्रोश मोर्चा निकाला। प्रभावितों की मुख्य मांग है कि उन्हें 240 करोड़ रुपए का मुआवजा तुरंत दिया जाए। लंबे समय से उपेक्षित महसूस कर रहे महिला, पुरुष और युवा प्रकल्पग्रस्त बड़ी संख्या में सड़कों पर उतरे और विधायक समीर कुनावार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। मोर्चे के दौरान माहौल गर्माता गया। विधायक समीर कुनावार मुर्दाबाद, हमारी मांगी पूरी करो जैसे नारों से हिंगनघाट की सड़कें गूंज उठी। शहर के प्रमुख चौक चौराहों से गुजरते हुए प्रकल्पग्रस्त के उत्साहपूर्वक सहभाग दर्ज कराया था। सुभाष चौक पर पहुंचते ही पुलिस प्रशासन ने बैरिकेडिंग पर मोर्चे को रोक दिया, लेकिन पुलिस द्वारा रोके जाने के बाद भी आंदोलनकारियों ने मुख्य बाजार पेट में धरना देकर अपना गुस्सा जताया। आंदोलनकारियों का आरोप है कि मोर्चा देखकर विधायक समीर कुनावार शहर से चले गए। उनका कहना है कि जब तक विधायक हमसे मुलाकात नहीं करेंगे तब तक धरना समाप्त नहीं होगा। इसी बीच एसडीपीओ सुशील कुमार नायक और थानेदार देवेंद्र ठाकुर ने आंदोलनकारियों से संवाद साधा। विधायक की ओर से भेजे गए प्रतिनिधियों ने आश्वासन दिया और स्वयं विधायक ने फोन पर भरोसा दिलाया कि आने वाले दिनों में मुंबई में मुख्यमंत्री के साथ प्रतिनिधि मंडल की बैठक आयोजित की जाएगी। आंदोलनकारियों की चेतावनी के चलते पूरे दिन हिंगनघाट का माहौल संघर्षमय बना रहा। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। आम्ही सर्व दिंदोडा प्रकल्पग्रस्त आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो। याचं पत्र आम्ही 8 दिवसा पहिलेच आमदार मोदयांना दिलेलं होतं, परंतु आज आमदार मोदयांनी या दिंदोडा प्रकल्पग्रस्तांच्याकडे पाठ फिरवल्याचं आम्हाला इथे आल्यानंतर दिसलं आणि पोलीस प्रशासनाला समोर करून आज या ठिकाणी आमदार समीर कुनावारांनी आम्हाला या ठिकाणी बॅरिकेड लावून आम्हाला इथे थांबवलं। आम्ही वास्तविकता त्यांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलो आणि सर्व दिंदोडा प्रकल्पग्रस्तांची जमीन दिंदोडा प्रकल्पामध्ये गेलेली आहे। त्यामुळे आता सध्या त्यांनी या प्रकल्पग्रस्तांकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे। त्यामुळे की समुद्रपूर तालुक्यामध्ये आमदार साहेब गेलेले आहे, परंतु सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना सकारात्मक आतापर्यंत होत्या, पण आता सर्व प्रकल्पग्रस्तांच्या भावना अशा झाल्या आहे की आमदार समीर कुनावार आपल्या मोर्चा येणार आहे म्हणून पळून गेले। त्यामुळे आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त त्यांचा निषेध करतो या ठिकाणी। बिलकुल या ठिकाणी परिस्थिती तशीच निर्माण झाली आहे। तालुक्यातले सर्व मतदार बांधव या ठिकाणी आलेले आहे आणि यापुढे आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये असेच बॅरिकेड लावून त्यांना गावामध्ये प्रवेश करू देणार नाही, हे निश्चित सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनातमध्ये ठाणलेलं आहे। 3 ते 3.5 हजार प्रकल्पग्रस्त दिंदोडा प्रकल्पामध्ये आहे आणि या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या शेत्या दिंदोडा प्रकल्पामध्ये अधिग्रहित झालेल्या आहेत। 240 कोटीचं पॅकेज मुख्यमंत्री मोदयांकडे 1 वर्षापासून पडलेलं आहे, परंतु त्यांनी त्या पॅकेजला मंजुरात दिली नाही। 240 कोटी म्हणजे आजच्या सरकारला 240 रुपये आहे, कारण की रस्ते, फ्लायओव्हर, या मेट्रो यावर सर्व दिखाव्याच्या दृष्टिकोनातून लक्ष सरकारचं आहे, परंतु सामान्य जनतेसाठी त्यांच्या जमीन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं। आम्ही 18 दिवस सातत्याने दिंदोडा प्रकल्पावर महिला भगिनी, आमचे लहान मुलं, आम्ही सर्व कुटुंब घेऊन तिथे चुला जलाव आंदोलन सातत्याने 18 दिवस केलं आणि त्या आंदोलनाला समीर भाऊंनी 18व्या दिवशी भेट दिली आणि त्यांनी सांगितलं येत्या 8 दिवसात
पालकमंत्री होते, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी होते, जोपर्यंत भेट देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिय्या देणार असं सर्व प्रकल्पग्रस्तांनी मनात ठाणलेलं आहे। आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा घेऊन आलो, त्यामुळे त्यांनी आमची अपेक्षा पूर्ण केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्रीय तक न्यूज।